नरेश पाटील आणि राजेश गायकर मला वाटते सलामीला जाणार आहेत दोन फलंदाज. नरेश पाटील आणि राजेश गायकर हे ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. 3 षटकांची मॅच आहे. नरेश आता लवकर जाणार तर आम्ही पॅनल्टी देऊ आता, कारण आम्हाला पण वेळ झालेला आहे. केवी काकाचं हे सेक्टर 23 भव्य दिव्य असं मैदान आणि या मैदानावरती ही चालू असणारी गौरी स्पोर्ट्स सुलभ आयोजित 40 क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांक 30,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 आणि तृतीय क्रमांक 8,000 रुपये, म्हणजे जवळजवळ 50,000हून जास्त रकमेची ही स्पर्धा. त्यानंतर फलंदाज गोलंदाजसाठी कूलर आहे, क्षेत्ररक्षणासाठी शूज आहेत आणि सिरीजसाठी मालिकावीरसाठी सायकल इथं आहे. म्हणजे आणि सिरीजसाठी आयडियन स्पोर्ट्स कडून आयडियनची बॅट ही मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाणार आहे. म्हणजे भरपूर बक्षिसं या स्पर्धेमध्ये ठेवली गेली आहेत. लाईव्ह आहे स्पर्धा. चला सामना लवकर लवकर सुरू करायचा आहे. तर व्यासपीठावरती दीपक शेठ खारकर यांचं आगमन झालेलं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे, त्यावेळेला पाहुण्यांचं इथं आगमन होणार आहे. आणि आता मला वाटते 2 सामने अजून बाकी आहेत आणि 2 सामन्यानंतर आपण चला पारगाव संघाचा गोलंदाज नरेश गायकवाड, वय वर्ष 50च्या पुढं. मगाच्या मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच घेतली, सामना जिंकून दिला. तो नरेश गायकवाड गोलंदाजच्या मार्कवर आणि बेलवलीचे 2 फलंदाज. नॉन स्ट्राईकला राजेश गायकर आणि स्ट्राईक एंडला नरेश पाटील, कॅप्टन बेलवली संघाचा. चला 3 ओव्हरची मॅच, ज्याच्यामध्ये 1 षटक सर्कल प्रतिबंध असेल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे सुरुवात करणार बेलवली संघ. फुलटॉस आणि पॅडल स्वीप दीपॅको पॉइंट कडे चेंडू सीमा रेषा बाहेर, चौकार. ऑफिशियल पंच मैदानामध्ये पप्पू आणि आप्पा असे हे 2 पंचाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये आपण बघत आहोत. पहिल्या चेंडूवरती गायकवाडच्या चौकार आणि मग 4 धावांनी आता सुरुवात झालेली आहे. एक दिवसीय स्पर्धा आहे, 1 डे शो आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये अगदी आगलं वेगळं डेकोरेशन. रिव्हर्स हिट, स्विच हिट, चेंडू शिबा पार, आणखीन एक चौकार, 2 चौकार लगातार बॅक टू बॅक. 8 धावा धापलकावर. संपूर्ण मांडव मैदानाच्या 4ही बाजूने 2 पट्टे वरती खालती आणि लाईव्ह खूप मोठं आयोजन. जेवणाची देखील मोफत व्यवस्था झाली. दीपक शेठ खारकर यांच्या माध्यमातून ते जेवण आम्हाला दिलं गेलं आणि ते देखील सर्व संघाने जेवणाचा आस्वाद घेतला, प्रेक्षकांनी आस्वाद घेतला आणि अतिशय नावारूपाला आलेली ही स्पर्धा आपण बघत आहात. चला नरेश गायकवाड यांनी 2 चेंडूमध्ये 2 चौकार खाल्यानंतर आता पुन्हा एकदा ते गोलंदाजच्या मार्कवर आहेत. ओव्हर द विकेट, राईट ओव्हर द विकेट. नरेश स्ट्राईक एंडवरती. यावेळेला आडव्या बॅटने मिड विकेट कडून चेंडू आता सरसावत आता ट्रॅव्हल होत आहे आणि चेंडूवरती फक्त सिंगल आली. 1 धावेने आता संघाची धावसंख्या पुढे जात आहे. 9 धावा धापलकावर. 9 धावा धापलकावरती. राजेश गायकर लेफ्टी फलंदाज स्ट्राईक एंडवरती. मागच्या मॅच मध्ये अपयश आला होता, आता या मॅच मध्ये त्याला धावा काढण्याचा मनसुबा असेल, त्याचा प्रयत्न नक्कीच असेल, कारण महत्वाची मॅच आहे. पारगाव संघासमोर बेलवली संघ आमने सामने आहे आणि या 2 संघांमध्ये ही लढत सुरू आहे. कोणता संघ सुपर 3 साठी जाणार आहे, पारगाव जाणार आहे की बेलवली जाणार आहे, कारण समोर करंजा आणि विचुंबे हे 2 संघ ऑलरेडी क्वालिफाईड झालेले आहेत. यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड. सोन्या गायकवाड चेंडू उचलतोय, चेंडूवरती फक्त 1च आले. यामध्ये 4 चेंडूचा खर्च झालाय आणि धावा धापलक्यावरती 10 आल्या आहेत. 10 धावा धापलक्यावरती आलेल्या आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षकांमध्ये बदल केले जात आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार फिल्डिंग बदलवली जात आहे. यावेळेला ब्लॉक हॉल अगदी वाईड श्रीलंकनकडे पुन्हा एकदा सोन्या चेंडू खाली आहे आणि चेंडूवरती फक्त 1च धावाने 1 धावेने 2 चेंडूवरती पहिल्या 2 चौकार आले होते आणि तदनंतर मात्र केलेला हा कमबॅक गायकवाडचा. अर्थात 11 धावा धापलकावरती. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं हे शेवटचा चेंडू आणि 11 धावा धापलकावर. यावेळेला अगदी जबरदस्त चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती झाली. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पारगाव संघ अगदी जबरदस्त गोलंदाजी आणि बेलवली संघाची धावसंख्या बिनबाद 11.
प्रणय म्हात्रे आमच्यासोबत अगदी उल्वे नोड मधील नाही तर संपूर्ण पनवेल तालुक्यामधील एक उत्कृष्ट असे गुणलेखक स्कोरर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि ती या संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांनी गुणलेखन केलेलं आहे. आणि नंतर ते आपण आढावा देणार आहेत, आलेख देणार आहेत की कोण फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, क्षेत्ररक्षक हे सर्व लिखित चिठ्ठी आपल्याला नंतर बघायला मिळणारच आहेत. आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सचिन आलाय राईट हँड ओव्हर द विकेटने. समोर नरेश पाटील मॅन फ्रॉम बेलवली. आणि हे बघा जुने अतिशय जाणते खेळाडू आहेत, असं नाही की यंगस्टर आहेत. एकेकाली या सर्वांनी मैदानं अगदी दानानं सोडली होती असे फलंदाज गोलंदाज आपण आज बघत आहोत 40+ मध्ये. चेंडू लॉंबरकडे. वर्ष 40 झाल्यानंतर थोडासा फिटनेसचा प्रॉब्लेम असतो, थोडासा अभाव असतो आणि यावेळेला डायरेक्ट हिट झालं होतं मात्र धाव घेतली नाहीये. फक्त एकच धाव, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती. बेलवली संघ किमान तुम्हाला पारगाव संघासमोर 35-36च्या पुढे धावा 40 गाठावी लागेल 3 षटकामध्ये, कारण पारगाव संघाची बॅटिंग ऑर्डर सोनिया गायकवाड त्यांच्या केम्यामध्ये आहे. अशा वेळेस त्यांच्या समोर धावा मोठ्या असणं अत्यंत महत्वाचं असेल, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. राजेश गायकर सध्या झगडतो, प्रयत्न करतो, अपयश त्याच्या अंगाचे आलाय मात्र तो सध्या या मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी झगडत आहे, लढत आहे, प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या प्रयत्नांना यश कधी येणार हे आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजाचा एंड बदलतो. अवुंड विकेटने आता जाणार आहे लेफ्टी फलंदाजासाठी राजेश गायकर. हो, यावेळेला चपराक दिली ती पाक पॉइंट. चेंडू बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित येत नाहीये, बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू येत नाहीये आणि त्याचा फायदा कदाचित गोलंदाज उचलतोय आणि सिंगलने धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 13. आपण लाईव्ह मध्ये बघू शकता 13 धावा. पीटीसी लाईव्हची क्लॅरिटी. पीटीसी लाईव्ह म्हटल्यानंतर आमचे संदीपजी वास्तव फाउंडर आणि त्यानंतर पनवेल समाजन असोसिएशनचे संस्थापक ऑनर पीटीसी लाईव्हचे आणि केतन दलवी आमच्या समोर बसलेत. किरण दलवी आणि हा मोठा आघात षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा सचिन वरती केलेला वज्र प्रहार. चेंडू लांब गेलेला आहे, अगदी गवतामध्ये गेलाय, मिळणं मुश्किल आहे. तत्पूर्वी दुसरा चेंडू घ्या कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे. 5:30 वाजून गेलेले आहेत आणि आता आपल्या अजून 2 मॅच पेंडिंग आहेत. धावसंख्या धावफलकावरती 13 आणि 6 19 धावा धावफलकावर. नरेश पाटील 2 चौकार 1 षटकार एकटा लढतोय खिंडीमध्ये. ज्या प्रकारे बाजीप्रभू देशपांडेने पावनखिंड लढवली तशा प्रकारे हा एकटा नरेश या मैदानामध्ये लढतोय, रगडतोय आणि आडव्या पॅकने खेळण्याचा प्रयत्न मात्र राजेश गायकर सिंगलचा प्रयत्न आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपात दुसऱ्यांदा राजेश गायकर बाद झालाय. रिव्ह्यू नाही आहे, सिस्टीम नाही आहे, ऑन फील्ड डिसिजन पंचांचा जो असेल तो मान्य करूनच आपल्याला बाहेर यायचा आहे आणि दुसऱ्यांदा राजेश गायकर रनआउट झालाय. एकच कॅमेरा आपल्याकडे आहे, वन सिंगल कॅमेरा आहे आणि आता धाव संख्या धावफलकावरती 19 वरती. राजेश गायकर बॅट मध्ये चेंडू आले नाहीयेत, निराश आहे. मागच्या मॅच मध्ये पण रनआउट, या मॅच मध्ये रनआउटची विकेट आणि तर मात्र बाकीच्या येणाऱ्या फलंदाजांना मात्र या मॅच मध्ये कसरत करावी लागेल. नरेश पाटील मैदानामध्ये आहे, त्याच्या बॅट मधून षटकार चौकार आले आहेत. या मॅच मध्ये त्याचं थांबणं अत्यंत महत्वाचं असेल शेवटपर्यंत, कारण पारगाव समाज संघासमोर त्यांना फाईट द्यायची आहे. किमान 35-36 धावा कशा होतील याकडे त्यांना लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल आणि तो प्रयत्न करावाच लागेल. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये. बॅट्समन नेम सचिन तांडेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सचिन तांडेल, सचिन स्ट्राइक. मागच्या मॅच मध्ये सचिन तांडेलने षटकार मारला होता, तो सचिन तांडेल यावेळेला मैदानामध्ये दाखल झाला आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा. 1 षटकार आला तर धावांचा जो ओघ आहे तो वाढत राहणार. मात्र 2 डॉट चेंडू पारगाव संघ कमबॅक पूर्णपणे. 19 आणि स्लोवर 1 फसवलाय. चेंडू खाली. नरेश गायकवाड आणि मग फलंदाज बाद. आल्या पावली माघारी 0 वरती हा फलंदाज बाद झालाय आणि आता सुधीर तांडेल मैदानामध्ये दाखल होतोय. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 19 वरती एकटा नरेश लढतो या मैदानामध्ये. एकटा काय करणार? जर मॅच जिंकायची असेल तर बाकीच्या खेळाडूंना देखील सहकार्य करावाच लागेल, नाहीतर खूप कठीण होऊन बसेल ही मॅच. आणि तसंच सध्या चित्र दिसत आहे, तसंच वातावरण दिसत आहे आणि तसा सध्या या मैदानात नवीन फलंदाज सुधीर तांडेल. चला मॅच मध्ये लगेच आपण घाई घ्यायची तर सोमनाथ खारकर यांना आयोजकांकडून विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यायचे, स्टेजवरती यायचं आहे. सोमनाथ खारकर
यांनी स्टेजवरती यायचं आहे. धावसंख्या धावफलकावर 19 वरती गडी बाद झाले 3 मला वाटते 2 बाद झालेत 2 बाद 19 अशी अवस्था आहे, अशी कंडिशन आहे, अशी परिस्थिती आहे, असं वातावरण निर्माण झाले मैदानामध्ये. यावेळेला लो फुल टॉस चेंडू वाईडिश लॉंगॉनकडे ट्रॅव्हल. नरेश गायकवाड फंबल झाला आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावाने आता मात्र 21 धावा आणि आता मात्र स्ट्राईक मला वाटते नरेश पाटीलकडे असेल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 21 धावा या पूर्ण आता शेवटचं षटक आहे या पूर्वार्धातील या इनिंग मधील आणि किती धावा बनवणार आहे, किती धावांपर्यंत रोखणार आहेत हे आपण बघणार आहोत. प्लस ही क्रिकेट स्पर्धा भव्य दिव्य असं हे आयोजन नियोजन सर्व व्यवस्था या स्पर्धेमध्ये केली गेली आहे. जेवणापासून अगदी नाश्त्यापासून सर्व चहा पिण्यापासून सर्व व्यवस्था या स्पर्धेमध्ये अगदी काटेकोरपणे केली गेली आहे. खूप मार्गदर्शन मिळाले या स्पर्धेसाठी सर्वांचा सर्व मान्यवरांचा. आणि आता मात्र शेवटचं षटक राजेश पाटील. यावेळेला गती परिवर्तन डॉट बॉल सोमनाथ खारकर यांचं आगमन झालेलं आहे स्टेजवरती. सोमनाथ खारकर यांचं स्वागत आहे आणि हा डॉट चेंडू आता मात्र 21 धावा धावफलकावरती अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. किती टार्गेट असेल पारगाव संघासमोर बेलवली संघाचा. फटका फसलाय बॅक टू द बॉलर राजेश पाटील आणि नरेश पाटील सारखी मोठा फलंदाज तो या सामन्यामध्ये मला वाटलं होतं की शेवटच्या षटकामध्ये 1-2 मोठे फटके आणेल आणि धावा वाढतील, मात्र तसं काही घडलं नाहीये. आणि आता मात्र पारगाव संघ या मॅच मध्ये सध्या वरतीच आहे, फ्रंट फुट वरती आहे, प्लस मध्ये चालू आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण गेला सुनाथ पाटील. बेलवलीचे आज खेळाडू कमी दिसत आहेत, 2 ते 3 1-2 खेळाडू त्यांचे कमी आहेत आणि त्यामुळं तरी संघ प्रयत्न सुरू आहे. आणि आता मात्र या षटकातील राजेश अजून 4 चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 21 धावा फार कमी आहेत सध्या तरी, मात्र अजून 10-12 जर जोडल्या तर कदाचित अजून मजा येऊ शकते. फुलटॉस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरती आहे. निनाद तारेकर चेंडू उचलणार तर पुढच्या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धावांनी संघ पुढे जात आहे. संघाची धावसंख्या 23. याच दरम्यान येवले चहाचे प्रोप्रायटर ऑनर सन्माननीय प्रेमनाथ मडवी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. संघाची धावसंख्या पुढे 23. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन पूल केलाय. स्लिप मिडॉनला चेंडू उडला तिथं मात्र चेंडूवरती 2 तिसरी होणार का काय? तिसरीचा प्रयत्न केला, काय घडलं? रनआउट आणि इथं फलंदाज बाद. पंचांनी बाद दिलाय. स्टंपला बॉल टच झालेला, बेल्स पडली आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 झालेली आहे. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावा. नवीन फलंदाज राजेश पवार. 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 षटकार आला तर 5 टोटल धावा संघात धावफलकावर 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. राजेश यांनी खूप छान असं सुंदर असं एक जबरदस्त षटक त्याने हाताळलंय. कमी धावांपर्यंत रोकल्याने भानुशाली भानुशाली जी आइए अभी अगले सत्र के लिए कमेंट्री या हिंदी अगले मुकाबले के लिए बहुत जरूरी है. गुजरात कच्छ से वो बिलोंग करते हैं. गुजरात में उनका कच्छ है, वो कच्छ गांव से उधर से वो यहाँ उलगन रोड में शिफ्ट रहने को आए और उनके बाल पक गए और क्रिकेट खेलते हैं. मॉर्निंग में कभी कभी आते हैं भानुशाली हमारे चाचा, और आज वो उनकी हिंदी कमेंट्री हम जब सुनते हैं अच्छा लगता है. कच्छ में उधर कितनी पब्लिक होगी चाचा आपके गांव में, उधर गुजरात में जितने आपके यहाँ पर आ चुके हैं, कितने उलगन रोड में आप सिर्फ एक आ गए इधर? नहीं 54
फैमिली गुजरात कच्छ से गोल्डन नोट में शिफ्ट हो चुकी है। इतना लंबा से सफर तय करते इधर अपना गोल्डन नोट का नाम उन्होंने रोशन किया है। पेट पानी का सवाल है तो जॉब के लिए वो यहाँ पर शिफ्ट हुए, काम धंधे के लिए वो यहाँ पर शिफ्ट हुए चाचा की गुजरात कच्छ के वो चौपन फैमिली। और अगले सत्र में कमेंट्री के लिए जाएंगे उनके पास दूसरे मैच के लिए। और धावसंख्या दाखल 28 धावा आणि चेंडू आहे शेवटचा, मला वाटतंय 28 धावा। डॉट बॉल आणि या चेंडूवरती धाव गेला की नाही, चेंडू सुटला होता। पंचांनी जोड्या सोडल्या होत्या पण बैलांच्या यशने हातात धरून ठेवल्यामुळं बैलांनी काही जागा सोडली नाही आणि अशा प्रकारे षटक संपलाय, पूर्वार्ध संपलाय। धावसंख्येचा टार्गेट आहे 29 धावा या पारगाव संघाला काढायच्या आहेत। चला दोन कॅप्टन करंजा आणि बिचुंबे चिठ्ठ्या काढण्यासाठी यायचं आहे लगेचच। चला सत्कार करायचा आपण। मी विनंती करतो या स्टेजवरती सर्वप्रथम आपण लाईव्ह जरा कॅमेरा इकडे करायचा लाईव्ह सन्माननीय प्रेमनाथ मडवी यांचा इथं सन्मान करण्याचा आहे। येवले चहाचे प्रोप्रायटर ऑनर आणि संजीवनी क्रिकेट संघाचा जुना जाणता अष्टपैलू क्रिकेटपटू प्रेमनाथ मडवी यांचा इथं सत्कार करण्यात येणार आहे। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा यथोचित असा भव्य दिव्य असा सन्मान। त्यानंतर पुढचा सन्मान सोमनाथ खारकर यांचा सन्मान करायचा आहे। उलवे क्रिकेट मधील ग्रामीण क्रिकेट मधील एक जुने जाणते गोलंदाज म्हणून त्यांचा सन्मान करायचा आहे आणि अगदी जबरदस्त त्यांचा स्वतःचा गणपतीचा कारखाना देखील आहे। असे सुप्रसिद्ध असे गणपती कारखान्याचे मालक सोमनाथ खारकर यांचा इथं सत्कार होत आहे। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील इथं सन्मान होत आहे। थँक्यू व्हेरी मच आपण या स्पर्धेमध्ये वेळ काढून आलेला त्याबद्दल। चला आता बेलवली संघ गेलेला आहे तर पारगाव संघाने देखील लगेच मैदानाचा आता ताबा घ्यायचा आहे। दोन बॅट्समन चेंडू घेऊन लगेच मैदानाकडे, सोनिया गायकवाड कुठे गायब आहे त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। 18 चेंडू आणि 29 धावा काढायच्या आहेत तर लगेचच आपण मैदानामध्ये दोन फलंदाज आणि आता चिठ्ठ्या काढण्यासाठी दोन कॅप्टन बेलवली आणि करंजा। आता सर्व खेळाडूंनी तुम्ही इकडे या, कारण आता आपला वेळ दौडून जमणार नाहीये। चिठ्ठ्या काढलेल्या आहेत, हे सामना लगेच संपवायचा, आपण त्या चिठ्ठ्या काढणार आहोत। 28 धावांचे छोटस टार्गेट आहे, 29 धावांचं एक छोटस माफक 9.75 ची मला वाटते काही 85 ची सरासरी आहे, 67 ची सरासरी आहे। तर दोन फलंदाज नरेश गायकवाड आणि सोनिया गायकवाड मैदानामध्ये गेले आहेत तर बेलवली संघ आता आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे। तर प्रेमनाथ मडवी यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाची देणगी आलेली आहे तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानत आहोत या स्पर्धेमध्ये। चला लवकरात लवकर बेलवली संघ का वेळ घालवतात तुम्ही, मला तेच समजत नाहीये। चला त्यांना एक खेळाडू द्या, बेलवलीला प्लेयर कमी आहेत, कोणाचे खेळाडू जास्त असतील तर त्यांच्यात जा लवकरात लवकर फिल्डिंग साठी। कैलासवासी मेघनाथ गजानन खारकर यांच्या स्मरणार्थ सोमनाथ खारकर यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाची देणगी आलेली आहे या स्पर्धेसाठी, त्याबद्दल आम्ही त्यांचे देखील आभार मानत आहोत। थँक्यू व्हेरी मच सोमनाथ खारकर। सर्व देणगीदारांचं ज्यांनी या स्पर्धेमध्ये अमूल्य असं योगदान दिलंय, खुल्या हाताने सर्वांनी या 40+ साठी मदत दिली आहे, त्या सर्व देणगीदारांचं दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत। बॉलर बेलवली, गोलंदाज सचिन तांडेल, राईट मोर द विकेट। नरेश गायकवाड नॉन स्ट्राइकला, सोनिया स्ट्राइक एंड वरती 18 चेंडू 29चा आव्हान आहे, छोटासा तगडा आव्हान नाहीये, अगदी लहान आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग होणार की थांबवणार पारगाव संघाला। 29 धावा ची लो स्कोरची मॅच बेलवली संघ जिंकणार की काय, असं चित्र होणार की काय हे आपण या सत्रामध्ये बघणार आहोत। खूप मोठी मॅच आहे, इथून जो संघ जिंकेल तो ट्रॉफीसाठी जाणार आणि जो हरेल तो मात्र थोडासा नाराज होऊन मात्र घरी जाणार, काही हरकत नाही, 40+ आहे। सोनिया गायकवाड
चेंडू भीम प्रहार, वज्र प्रहार, षटकार. लॉंगॉनच्या वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलं, खातं खोललं आणि धाव संख्या धावपटलावरती 6. तर मात्र 29 धावा, त्याच्यामध्ये षटकार आता 23 राहिल्यात. लवकरात लवकर जर मॅच संपली तर आमचा पण वेळ वाचेल. सामने आम्हाला जास्तीत जास्त षटकांचे खेळवायला मिळतील 100% असं आम्हाला वाटायला लागले. आता मात्र षटकार तर सोन्याच्या बॅटमधून आलेला आहे. चला थोडी सलामत राजेश गायकर त्याला सांगतोय की कशा प्रकारचा चेंडू आता तुला रिलीज करायचा आहे सोन्या गायकवाड साठी. लोवर फुल टॉस. सुधीर तांडेल चेंडू उचलतोय तत्पूर्व चेंडूवरती फक्त सिंगल. 7 धावा. धाव फलकावर. डॉट बॉल. 3 चेंडू मध्ये 7 धावा. असे डॉट चेंडू लागतील मॅच जर जिंकायची असेल बेलवली संघाला. डॉट आणि विकेट्स, खूप काही करावं लागेल बेलवली संघाला. या मॅच मध्ये मेहनत करावी लागेल. यावेळेला मिड विकेट कडून चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त 1च धावाने आता मात्र सोन्या स्ट्राईक खत्ताकडे ठेवली आणि 8 धावा धावफलकावरती या षटकातील मराठे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा धावफलकावर. सोन्या गायकवाड या मैदानामध्ये आहे. ही विकेट या मॅच मध्ये कदाचित बेलवली संघाला कमबॅक करू शकेल की काय. मात्र जर सोन्या थांबला नाही तर ही मॅच कदाचित 2 षटकामध्ये देखील संपू शकतोय. एवढी मात्र त्याच्यामध्ये कला आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. स्लोवर वन आणि चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय आणि यावेळेला सोन्या गायकवाड हा मोठा फलंदाज तंबूच्या आशयाला आणि मॅच मध्ये कदाचित बेलवली संघ शिरकाव करतो की काय. कारण सोन्या गायकवाडची विकेट टर्निंग पॉइंट या मॅच होऊ शकते की काय. कारण या षटकामध्ये जरी षटकार आला होता तरी मात्र सचिन तांडेल याने 8 धावा आतापर्यंत खर्च केलेत आणि अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे अजूनही 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 13 चेंडू 21 धावा. 13 चेंडू 21 धावा. राजेश पाटील मैदानामध्ये गेला लगेच. चला बेलवली संघ सर्वांनी एकत्र येऊ नका कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे. सेमीफायनल आणि फायनल 2 मॅच अजून बाकी आहेत. सेमीफायनल ही 2 षटकांची होणार आहे. हे आम्ही अगोदरच अनाउन्समेंट करत आहोत. सेमीफायनल 3 ओव्हरची होणार नाही आहे. फक्त आणि फक्त 2 ओव्हरची ती मॅच होणार आहे कारण वेळेचा अभाव आहे. आणि जर अजून वेळ मिळाला तर फायनल आम्ही 2 ओव्हरची केलो, नाहीतर मग फायनल कदाचित 1 षटकांची पण होऊ शकते. चला आता मात्र 13 चेंडू 21 धावांची गरज. संघाची धावसंख्या 8. 13 चेंडू 21. राजे चेंडू हवेत. फटका फसलाय. झेल सोडलाय. अशा झेल सोडणार तर तुम्ही कसे जिंकणार. या चुका आहेत. या चुका तुम्हाला नक्की त्या स्पर्धेतून बाहेर नेतील. कारण बॅक टू बॅक दुसरा विकेट आला असता आणि मग कदाचित बाळगाव संघावर दडपण आला असता, दबाव आला असता, प्रेशर आला असता, तणाव आला असता, टेन्शन आला असता. मात्र तसं काही घडलं नाहीये. ही कॅच सोडली, झेल सोडली आणि आता मात्र 2 धावांनी संघाची धावसंख्या 10 झाली. म्हणजे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 12 चेंडू 19. चला फिल्डिंग लावायच्या लगेच बेलवली. बारा चेंडू 19 धावा. बारा चेंडू 19 धावा. गोलंदाज बेलवली. राजेश गोलाचं नाव. परशुराम साठे पाटील. 12-19. अरे नाव नीट सांगा ना बॉलरांची. 11 प्लेयर ना एक तर 8 गडे आहेत तुमचे. नाव पण व्यवस्थित सांगत नाही तुम्ही. परशुराम पाटील. चला गायकवाड स्ट्राइक एंड वरती. 12-19.
ओ डॉट बॉल, चेंडू अगदी खाली राहिलाय. 11 चेंडू 19 धावांची गरज. नरेश गायकवाड मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये मैदानामध्ये तो उभा आहे. ही मॅच अतिशय महत्वाची आहे, ट्रॉफीसाठी मॅच आहे. इथून जो जिंकेल तो ट्रॉफी घेणार. 11-19. हो, नरेश गायकवाडच्या बॅटीतून आलेला हा षटकार. आणि आता मात्र सामन्याला कलाटणी दिली आहे. 6 धावांनी संघाची धावसंख्या दाबलकर 16. म्हणजे आता 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. 10-13. 10 चेंडू 13 धावांची गरज आहे. 10 चेंडू 13 धावा. हा षटकार सामन्यामध्ये कलाटणी दिली पारगाव संघासाठी. 10-13. यावेळेला चेंडू विकेटची संभावना, तर रनआउट. मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि आता ही धाव घेतली आहे. सिंगल आली आहे. सिंगलने आता धावसंख्या पुढे गेलेली आहे. 9 चेंडू 12 धावा. अजूनही बेलवली संघ या मॅच मध्ये प्रयत्न करतोय. 9-12. राजेशचा झेल सोडलाय, त्याला जीवनदान मिळालाय. काय करणार, त्या जीवनदानचा फायदा घेणार की काय? 9 चेंडू 12 धावा. यावेळेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा खतरा, मात्र हिट केला नाहीये. सिंगल आलेली आहे. 8 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. 2 डॉट चेंडू जर आले तर बेलवली संघ कमबॅक. एक मोठा फटका. पारगाव संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे पुढे असेल, हवे असेल. 8 चेंडू 11 धावा. मजा आली या मॅच मध्ये. परशुराम पाटील अगदी उत्तम दर्जाची गोलंदाजी. यावेळेला कव्हरकडे क्षेत्ररक्षक आहे. अगदी वेगाने नरेश गायकवाडची रनिंग बिटवीन द धावलाय जोरात. इथं डायरेक्ट हिट केलाय आणि पंचांनी नॉट आउट दिलाय. सेफ आहे, सुरक्षित विमान उतरलाय, लँड झालाय. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 20. मी मगाशी म्हटलं बेलवली संघाने किमान 35 धावापर्यंत त्यांना जाणं गरजेचं होतं. फाईट झाली असती, मात्र तसं घडलं नाही. आणि लो स्कोरिंग मध्ये पारगाव संघ आता सध्या बॅलन्स मॅच चालू आहे. आता मात्र गरज आहे 7 चेंडू 9 धावा. 7 बॉल 9. निशांत भाऊ पाटील यांचं आगमन झालंय, ज्याने या स्पर्धेसाठी जे संपूर्ण आम्ही दिवसभर फटाके वाजवलेत, ते फटाक्यांची सेवा आम्हाला निशांत भाऊ पाटील यांच्याकडून आलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानत आहोत. 7 चेंडू 9 धावा. यावेळेला कार्पेट आहे. लॉंग ऑन. राजा, राजा क्या कर रहा है बे? 6 चेंडू 7. या चुका आहेत. एक गुणिलेची फुल्ली आहे. या चुका तुम्हाला सुधारावं लागतील. ही ट्रॉफीची मॅच आहे. असा जर करणार तर ट्रॉफी पर्यंत कसं पोहोचणार? पारगाव संघ आहे, त्यांना चुकीला माफी नाही. बघा, पारगाव संघ सध्या लढतोय, मात्र बेलवली संघ त्यांच्यापेक्षा जास्त पटीने मेहनत तर घेतोय, पण यश येत नाहीये. आता 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. बघा, बेलवली संघ लगेच आपण गोलंदाज निवडा, टाइम घालू नका. 5:45 वाजलेत. आता कोण बॉलिंग टाकणार शेवटची? नरेश पाटील मला चेंडू घेतलाय. कॅप्टन लेडिंग फ्रॉम द फ्रंट. संघनायक, सेनापती. 6 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. राजेश पाटील स्ट्राईक एंडवरती. 6 चेंडू 7 धावा. पंच जोड्या सोडा. झेंडा पंच 6 वाजला आलेले आहेत. 6 चेंडू 9. बॅकवर्ड बघा. राजा दमलाय, राजा दमलाय. अरे 52 वर्षाचा एवढा जोरात धावतोय नरेश गायकवाड. राजा तू तर 41 आहेस, 42 आहेत. काय नरेशचा स्टॅमिना आहे बघा. डबलला आला होता. धावा टोटल झाल्या संघाच्या 22 झालेल्या आहेत. 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. आता नरेशकडे मात्र सर्व सूत्र आहेत. दुरा आहे या मॅचची. फुलटॉस, बॅक टू द बॉलर. काय फिल्डिंग केली आहे कॅप्टन. नरेश टू नरेश. और राजा तेरे ऊपर मैच का है सब बाजा.
आता मात्र संघाची धावसंख्या आता मात्र उरले चेंडू 4 आणि 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावा. राजा वाजवणार का बाजा नरेश पाटीलचा? यावेळेला वाडी शिवंगण सुधीर तांडेल नाही, एक धाव. आता मॅचला मजा आली आहे, खूप मजा आली आहे. 3-4 एक डॉट बॉल. बेलवली संघ या मॅच मध्ये शिरकाव करू शकते. 3 चेंडू 4 धावा. दोन्ही फलंदाज थकलेत, दमलेत, 40+ आहेत. फिटनेसचा थोडा अभाव, वय वर्ष जास्त असल्यामुळं थोडासा रनिंग मध्ये फरक पडणार. 3-4. आता इकडे चेंडू आला लॉंग ऑफ कडे. नरेश वेगाने धावलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि राजा बाद. अरे 52 वर्षाचा एवढा जोरात धावतोय. 41 वर्ष आहेत फक्त राजा, तुला थकला तो पूर्ण प्रॉपर 40 रनिंग आता असल्यानंतर एवढा स्टॅमिना कमजोर आहे तुझा, मग धावतोस कसा? नरेशची रनिंग बघ. 52 वर्षाचा खेळाडू. पाणी द्या, मध्ये थकलाय तो. पाणी द्या, पाणी द्या. 52-53 वय आहेत, पाणी द्या. बसून पाणी पी बाबा, उभा नको राहू. 54 वर्षाचा एवढा वेगाने धावतो हरणीसारखा. आता मात्र चेंडू उरले 2. गरज आहे 3 धावांची. 2 चेंडू 3 धावा. मैदानामध्ये रत्नदीप पाटील. मॅच खूप टाईट आहे, खूप टाईट आहे मॅच, खूप टाईट आहे मॅच. इथं डॉट बॉल आला ना तर मग मात्र पारगाव संघ टेन्शन येणार, दबाव येणार. चला कालोख झालाय. पंच जोड्या सोडा. 2 चेंडू 3 धावा. डॉट बॉल की मोठा फटका. मैदानामध्ये नरेश गायकवाड उभा आहे. पारगाव की बेलवली, कोण जाणार ट्रॉफीसाठी? 2 चेंडू 3 धावा. यावेळेला काय झालंय? डॉट बॉल, वन मॅच, कोइन्सिडन्स. काय घडलंय या मॅच मध्ये बघा मित्रांनो. बॉल टू बॉल रन असताना आता मात्र 1 चेंडू 3 धावा म्हणजे चौकार मारावा लागेल. काय रे? ठीक आहे, ठीक आहे, ओके. आम्हाला लालचंद गावणचा फोन आलाय की नरेशचं वय 56 आहे, 56 वर्ष आहे आणि 56 वयामध्ये काय त्याची कामगिरी आहे. 1 बॉल 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावा. यावेळेला चेंडू तांडेल आहे तिकडे आणि चेंडू अडवला. 2 धावा झाल्या. तिसरी होणार का? धावा धावा आणि बाद. बेलवली सुपर 3 मध्ये क्वालिफाईड. काय झालं या मॅच मध्ये? ही पारगाव संघ मॅच हारेल असं वाटलंही नव्हतं कोणाला. असं वाटलं की वन साइड पारगाव फायनल मध्ये जाणार. मात्र बेलवली संघाने काय करून दाखवलंय. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं. आणि काय करायचं जरा तिथं लाईव्ह जर तिथे पोहोचला तर ठीक आहे. लाईव्ह जरा चेक करा तिथं दिसते का बघा. आपला एकच कॅमेरा आहे, आपण तसा ठेवला नाही, पण दिसला तर ठीक आहे, नाहीतर मग ऑनफिल्ड डिसिजन आहे तो फायनल आहे. बघा दिसला तर ठीक आहे, कारण इथून कॅमेरा कॅच होणं मुश्किल आहे, अवघड आहे. प्रयत्न सुरू आहे. चला करंजा कॅप्टन आणि विचुंबा कॅप्टनचा चिठ्ठी काढण्यासाठी या. चला कॅप्टन या. इथं चेकिंग सुरू आहे. अंपायर पंच दोन्ही पंच यायचं इकडे लगेच. बाकी कोणी इकडे यायचं नाहीये. चेकिंग सुरू आहे. खूप मोठा डिसिजन आहे, महत्वाचा निर्णय आहे. व्हॉलेंटियर तिथं अवेलेबल सध्या होते का नव्हते आपल्याला माहिती नाही आहे. 2 मिनिटं थांबायचं. इकडे कोणी यायचं नाहीये. पंच चेकिंग साठी लगेच यायचं आहे, नाहीतर दोन्ही संघ बाद करू डायरेक्ट फायनल. चला चला आपण चिठ्ठ्या उडवसाठी कॅप्टन बेलवली आणि सॉरी विचुंबे आणि करंजा लगेच रेडीला. या डिसिजन नंतर तुमच्यापर्यंत निर्णय येईल. पंच या. आप्पा प्रफुल पप्पू या जरा वरती या, कारण हे काम पंचांचं आहे. पंच डिसिजन घेणार, ठरवणार, कारण इथून कॅमेरा आपला एकच आहे. इकडे 3 कॅमेरा नाहीत, सिंगल कॅमेरा आहे. चला पब्लिक बाहेर या.
शूज आलेले आहेत बेस्ट फिल्डरसाठी. चौकार असेल तर मग मात्र पारगावला कदाचित विन मिळेल, कारण इथं डिसिजन चेकिंग सुरू आहे. खूप मजा आली या मॅच मध्ये. फाईट झाली, टोटल मस्त होती, मात्र टोटलला पाठलाग करताना खूप मजा आली या मॅच मध्ये. तिथं लाईव्ह मध्ये चेकिंग चालू आहे, सुरू आहे. तुम्ही बोल नका, तुम्ही नाही बोल नका, तुमचं काम नाही हो. बघा तिकडे व्हॉलेंटियर्स पण मला वाटते आमची उल्व्याची तिथं पब्लिक आहे, उल्व्याचे लोक आहेत. तर असं दिसेल ना लांबून. पंच आम्हाला डिसिजन देतील. नरेश थोडं थांबायचं आहे. पब्लिक पण आपली तिकडे होती. संजीवनी पॉलिटिप्लस सचिन खारकर आमचे आयोजक आहेत तिथं. सचिन खारकर चला पटापट लवकर डिसिजन घ्या, अंधार होणार आहे. कंडिशन खराब आहे, इथं काय दिसणार नाही. तिथं पण मला वाटतं कोण क्षेत्र आयोजक हजर नव्हते. चला चला पंच बघा, परफेक्ट इथून कॅच होत नाहीये. आपला कॅमेरा ही सिंगल आहे. पब्लिक तिथं आता मात्र निर्णय द्या. परफेक्ट नाही दिसत. सचिन खारकर आया डिअर नाही.